बाई फ्रीज आहे ना 2-3 दिवस झाले तसं बंद आहे तर सगळा भाजीपाला सुकून गेला मग काय करायचं एवढा मला मागायचा भाजीपाला आणून एवढे मस्त वांगे आणले होते सगळे सुकून गेले बाई आणि हे टमाटे गेले सुकून त्या बाबाला फोन केला होता त्या फ्रीज रिपेअरिंग वाल्याला म्हटलं अहो नुसतं भाजीपाला सुकू राहिला या लवकर सगळा भाजीपाला मला एक बी वस्तू असं वाटत नाही का भाजी करावा सगळं फेकून द्यावं लागलं आता एवढं फ्रीज असं गच्च भरून ठेवलं होतं रविवारच्या बाजारामधून 2 पिशव्या अशा भाजीपाल्याच्या भरून आणल्या सगळ्या सुकून गेल्या हा आता आहे ना परत एकदा फोन करून पाहते या रिपेअरिंग वाल्यांना नाही भाव येतो बाई हॅलो हॅलो अहो तुम्ही फ्रीज रिपेअर वाले ना त्या दिवशी मी तुम्हाला कॉल केला होता बघा हो चोपडे बाई हा चोपडी बाई आहे ना अहो चोपडे नाही हो मग अहो शांता चोपडे हा शांताबाई तुम्हीच आहे ना हा शांताबाई चोपडे माझं नाव हो शांताबाई चोपडे काय तुम्ही अहो चोपडे नाही हो मग चोमडे हा म्हणजे शांताबाई चोमडे हा तर ते माझं फ्रीज खराब झाले तुम्हाला एवढे फोन केले तर तुमचा अजून पत्ता नाही 2-3 दिवस झाले सगळ्या भाज्या फेकाव्या लागतील आता अहो मी तुमच्याकडे आलोय आता हा तर तुमचं फ्रीज आहे ना मी नीट करून देतो बरं 3 दिवस आहे ना मला वेळ नाही भेटला हा का लाईट आहे ना हा लाईट आहे ना हो येतो लगेच हा या बाई लवकर तेवढं मला आहे ना एक तर भाजीपाला असा फ्रेश लागतो सुकेल भाजीपाला असला का मी फेकून देते लगेच हा नाही लगेच तुम्हाला नीट करून देतो हा या मग लवकर आलो हा काय या लोकांच्या लई पाया पडावं लागतं बाई डोक्याला जाणी चला आता तो येईल दरवाजा उघडी दे कधी येतो आता हा फ्रीज रिपेअरिंग वाला आता आहे ना कोण आहे फ्रीज रिपेअर करणार आहे हा आले मी आहे ना आता एवढ्या वेळेस पाहते फ्रीजचं नाही तर नवीनच घेऊन टाकते पाहिजे तुम्हीच का शांताबाई हा या हो तुमचंच फ्रीज नीट करायचं ना हा हो आलो मग मी तुम्ही आहे का फ्रीज रिपेअर करणार मग का तुम्हाला डुकरं वळणारा दिसलं का ते नाही फ्रीज रिपेअर करणार दिसू राहिले मीच येतो हा मग आज पोत आशांचे फ्रीज रिपेअर केले तर कोणाची बॉम्ब नाही मागू तुम्हाला सांगतो फ्रीज रिपेअर करतो पुन्हा ते काय म्हणते त्याला वॉशिंग मशीन गॅस आणि मिक्सर नीट करतो मिक्सर हा म्हणजे ते नाही तुम्ही शेंगदाण्या मिरच्या दळीत्या मिक्सर हा एवढं सगळं रिपेअर करतात मग किती नाव येईल हा का हा बाजा म्हणले का सगळे ओळखीत्या बाजा रिपेअरिंग वाला म्हणल्यावर आपलं लई मोठं नाव हा का हा बाजा रिपेअरिंग वाला हो लई मोठं बाजाचं हा नाव हा बरं मी काय म्हणते बाजा हे आपलं बाजा म्हणतात बाजा बरं बाजा म्हणा या ना तुम्ही इकडे हो तुमचं मिक्सर दाखवा अहो मिक्सर नाही मग माझं फ्रीज रिपेअरिंग करायचंय फ्रीज आहे का भाजीपाला सुकलाय माझा चला ना तुमच्या याला लगेच तकवा आणतो हा भाजीपाल्याला आहे ना तकवा आणतो मिक्सरचा ये फ्रीज चालू झाले या ना ये काय हा मग हे फ्रीज आहे ना थांबा बरं का पटकन रिपेअर करा बाई 2-4 दिवसापासून तुम्हाला फोन करून राहिले तुम्ही बी येतो म्हणतो आणि लगेच तुम्ही म्हणत्या मला हे काम निघलं ते काम निघलं थांबा करतो रिपेअर मी हा मॅडम
मी हा बरोबर रिपेअर करतो. हा पण तुम्ही ना हा. मला 2 चाकू द्या फक्त, चाकू. चाकू हो द्या. चाकू का ना अहो ते फ्रीजचं आहे हा. ना, इथलं लबर गेलं, लबर ते जुनं लबर काढायला लागल हा आणि ते नवीन बसतो. हा का हा बर बर एखाद्याचे तुकडे झाले. हा धरा. म्हणजे लबर गेलंय. हा ना हा. तुमच्याकडे आहे का नवीन रबर हाय माझ्याकडे नवीन लबर आहे. हा. ते पूर्ण ताणाचं असं हा. मी पूर्ण बसून देतो तुम्हाला. हा का हो बर आणि तुमचं आहे ना हा ते मधलं काढून घ्या, काय भाजीपाला. हा सगळा घेऊ का काढून हो सगळं घ्या. बर बर बया सगळा भाजीपाला गेला हो सुकून त्या डोक्याला ताप झाला एवढा मला मागाचा भाजीपाला हा काय हो? तुम्हाला लागला का हात? हा हो मला फ्रीजचं कोण आहे काय? हा का हा हात तुम्हालाच लागला. बर बर चुकून लागला हा असेल चुकून लागला. का? ते घेते ना काढून सगळं हो घ्या घ्या घ्या. सगळं दूध नासून गेलं हा ना काय? अहो मी इकडे हात लाईत होतो तर तुम्ही नेमक्या वर झाल्या अशा. ते लबर पाहत होतो असं इकडे बसवायला, हा. पण तुम्हीच वर झाल्या. हा का हम्म. बर बर झालं ये पा घेतलं मी सगळं कोथिंबीर हो. टमाटे वांगे भेंड्या सगळं घेतलं काढून फ्रीज मधलं अगं द्या बरं का तेवढं पटकन रिपेअर करून अहो तुम्ही चला हा. लगेच रिपेअर करतो. या इकडे या मला लबाद धरू लागा. हा लबाद म्हणजे मी धरू लागू का अहो मला थोडं ताण होतं लागा ना, मग मी त्याच्यात घालितो. घाली का अहो हे सापट आहे ना, हा या सापटीत ते लबाद घालीपट आहे ना, हा याच्यात घालितो मी लबाद. हा हा मी टाकीतो बरोबर. असं म्हणते हम्म, का बर बर द्या बरं टाकून तेवढं काय आहे, मला आहे ना लय वैताग आलाय बाई एवढं मला मागायची वस्तू आता आहे ना मी एवढ्या वेळेस पाहणार आहे जर रिपेअर नाही झाला ना हम्म. बर का हा. तर मी हे विकून टाकणार आहे नवच घेऊन टाकेन हा नाही चांगलं आहे ते. हा अहो हत्ती अंग गेला बाई. हो. नका हो पुशाने असतील तर लय भारी कंपनीचं आहे ते. हा रिपेअर करायला आहे ना मी येत जाईल, मला फोन केल्यावर. हा हा म्हणजे तुम्ही येत जाणार सारखे तुम्हाला पैसे देत राहू का तेवढ्या पैशात नवं फ्रीज येईल मला अहो हे केवढ्याचं झालं माहितीये का? अहो हे 40,000चं फ्रीज आहे आणि मग हा कुठं 40,000 घालते हा? हा मॅडम ऐका, एका टायमाला पैसे देत नका जाऊ. हा ऐका ना हो मॅडम, हा एका टायमाला आहे ना पैसे देऊ नका. हा वाटलं तर ना हा. मी तुम्हाला नीट करून देईल. हा का? हा यार, ते घ्या ना तेवढं रिपेअर करून हो हो करतो. घ्या ना करून अहो लगेच करून घेतो, थांबा ना. हा हं? झालंय ते बसावलंय मी. हा बसला हे करा काय बसलं. बरं मग चालू करून पाहू का आता हो बिंदास करा. कारण ते ना मी चालूच केलं नाही ते असं करंट मारायचं ना हम्म. त्याच्यामुळं करा कोणचं बटन आहे ते हे दाखवा बरोबर हे का? हा या भाऊ या बा. बया खरंच बाई तुम्ही लई मस्त कारागीर आहे हो मग? हा, ही लाईट लागत नव्हती आणि ना असा करंट मारायचं ते फ्रीज अहो ना असं करंट मारायचं हम्म. काय करू? ते फ्रीज हो हा करू दे. अशी काय हात लावून राहिली अहो हात नाही लागला, तुम्ही एवढी सुटले ना मग तो हात असा लागला. ते फ्रीज आहे ना बरं झालं चालू झालं बाई नाही तर मला लई टेन्शन आलं होतं लय गोड आहे तुमचं, हा लय गोड हा फ्रीज. तुम्ही पण 5 मिनिटात लगेच रिपेअर केला त्याच्यातला मेकॅनिकल आहे. हा कोण आहे मेकॅनिकल हा हा नुसतं रबर टाकलं लगेच फ्रीज रिपेअर आणि मग बरं झालं बाई देव पावला हा? फ्रीज चालू नव्हतं नुसतं येण्यासारखं होत होतं नाही आता एकच नंबर झाला. आता आता कवा फ्रीज बिघडलं तर तुम्हालाच बोलवी जाईल हा मला आणि बोला. तुमचे किती पैसे झाले नाही अहो काही नका देऊ पैसे. हा नाही किरकोळ होतं काम. हा पण मग काही तुमचं काही कष्टाचे पैसे कायला ठेवायचे अहो मी काय म्हणतो ऐका ना, हा
पैशाचं काही नाही. हा जाऊ दे, नका देऊ पैसे. हा हम्म. तुम्ही सारखं आल्यापासून असे हात लावून राहिले इडं तिडं तुमच्या मनात काय आहे का? अहो माझ्या मनात आहे ना, हा? माझ्या मनात आहे थोडस. हा जेव्हा तुम्ही दार उघडलं ना, हा. तेव्हा तुम्ही माझ्या मनात बसले हो. हा तिकडच्या रूम मध्ये हा त्या तेव्हा मला पाहिलं तुम्ही लगेच मनात हो बसले. लगेच म्हणजे काय सांगू आता तुम्हाला. तरीच म्हणले बाई तुम्ही सारखं हात घालावर राहिले इकडं तिकडं नाही का? म्हणजे ते माझ्या ध्यानात हा. आलं पण माई मत होईना तुम्हाला डायरेक्ट म्हणायची का काव असं का तसं. कारण मला पण आहे ना फ्रीज रिपेअर करणं गरजेचं होतं ना. गरजेचं होतं. कारण 4-5 दिवसापासून दूध नासून जाऊन राहिलं, भाजीपाला सुकू राहिला. म्हणलं आधी फ्रीजच रिपेअर करून घ्यावा आणि मग मग बाकीचं पावा भाजीपाला नाही का. हा म्हणजे मग तुमच्या ज्या भावना आहे ना त्या मापर्यंत पोहोचल्या होत्या ना. हा ना. मग म्हणले थांब मगच यांना विचारते. मग नको का तुम्हाला पैसे? नको नको हा? नाही. हो मॅडम काही होईल का आता? हा? होईल काय? हा बाया ते मानावर कामावर जायले तसं हम्म. ते काही येणार नाही लवकर म्हणायला. ते कसं नवऱ्याला बी ना रोज कामावर जातो तिडून आलं का थकात आहे ना. हा. त्याच्यामुळे त्यांना बी एवढं प्रेम द्यायला वेळ भेटत नाही ना मला. हा मग मी देतो ना. हा घ्या त्यांना यायच्या आत उरकून घेऊ. हा तुमचं काही बिघडू द्या, हा मला कवाही आवाज द्या, हा. मी येतो तुमचे नीट करा. असं- पैसे देऊ नका. असं म्हणताय का? फ्री मध्ये करशाल का? फ्री मध्ये. हा बरं झालं. नाही तर मी ना हे फ्रीज आहे ना तुम्हाला सांगते भंगार मध्ये देणार होते बाई. नाही चांगलं झालं आता. हा? आता काही टेन्शन नाही ना. नाही, नाही. हा? या बा एकदम ओके झालं. हो. नाही तर चालूच होत नव्हतं. नाही, आता झालं काम. आता आहे ना तेवढं माझं काम करावं. हा ते तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या. चला ना इकडे चला. हा ये. गादी दिसते तुमच्या नवरीची. हा पावसाला चालू आहे बाहेर. हा आता चलायचं त्याचे दिवस आहे. हा? मला तर असं वाटतं राहिलं हा? पावसामध्ये ना हा? असे गरम गरम भजे खावा. हा का? तुम्हाला भाजी खायची का? काढू का? नाही नका काढू मॅडम. हा भजे काढीत बसल्यावर लय वेळ होईल. हा का? हा बरं ऐका ना, तुमचं नवरा यायच्या आधी मला पहिलं प्रेम द्या. हा हं? हा आणि म्हणजे मग मी जातो निघून कामाला. बरं बरं. हं? हा या. हा मॅडम हो मॅडम, आता ये मान इकडं तिकडं फिरवणं कवच चालायचं. साटक्यान घेऊ हाणून. ते कसं आहे आता नवीन माणसासंग असं म्हणजे कधी केलं नाही ना आपला नवरा सोडून. हा बरोबर आहे. त्याच्यामुळं होतं ते असं थोडस. काही नाही ज्ञान. हा मॅडम मला लय लाज वाटते, हा पण काय करावं असं झालं. हा नाही लाज. हा बरोबर आहे. या. हा ते बाया तुम्हाला इकडं घरात आणलं पण माही काही हिंमतच होईना बाई. कस तरी समोर राहिली बाई. हो काही नाही, तुम्ही पडा फक्त आशा. हा मी बरोबर करतो मॅडम. हा तुम्ही पडा फक्त. मॅडम हा काय पाट भारी हो तुमची मोमो. तुमचा हात काही कमी मऊ आहे का? आहे ना. हा
करायची का मग सुरुवात? हा हा ते कसं आहे मानावर बी येईल ना पण. घ्या ना घ्या. बापरे. मी काय म्हणते, सोडा ना आता. थांबा ना मॅडम. आ ऐक ग. बापरे. बास की आता. बाई तुम्ही लय डेंजर आहे. पाहिलं ना आपलं कसं आहे काम 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 तुमचं लय डेंजर आहे. मग बस बस. मॅडम बापरे. हा कसं वाटलं? कसं वाटलं म्हणून काय विचारायले. लय भारी वाटलं. मी म्हणले बा तुम्ही एवढे डेंजर नाही काय, पण तुम्ही मानवण्यापेक्षा लय डेंजर आहे. अहो, तुमचं नवरा एवढा प्रेम नसेल देत एवढं दिलं तुम्हाला पहिल्यांदीच. अगं दिलंच नाही त्याने मला आतापर्यंत प्रेम नवऱ्याने कधी असं. ऐका ना हा. आता आहे ना मला कवाय बोलीचा. आता काही ते का विचारणं झालं हा का? आता आहे मला ना केव्हा बोलवी जाईल. एक तर काय झालं आता मला असं झालं इडून डळूच नाही. हा नाही नाही, पण तुम्ही ढाळा आता इडो, कारण मानावरा येईल आणि तुम्हाला उगाच पाहिलं तर तसं मी सांगल हे फ्रीज रिपेअरिंग वाले. पण मग कसं काय संशय आहे? आती नकोय. आती तिथं माती होती नाही का? मग ते उगाच संशयाला कारण नको नाही का? मग जाऊ का? हा फोन नंबर आहे, मी आहे. फोन करीन. फोन करा. माझा नंबर सेव्ह करून ठेवा. हा मी तुम्हाला हा. ना मी ना तुम्हाला व्हिडिओ कॉल करीन. व्हिडिओ कॉल करशाल का? तुम्ही दिसशाल ना मला दाखवा काय? तुमचं तोंड. हा हा बया करा मग मला व्हिडिओ. हा. येऊ का? फक्त आहे ना मानावरा घरात राहतोय, तो नसला का मग व्हिडिओ कॉल करा. असं करा. तुमचा कॉल आला मी जर कट केला तर समजायचं का मानावरा घरात आहे. मग तुम्ही करू नका. हो, हा? चालेल. मग मी तुम्हाला मिस कॉल देईन, मग करा हा, व्हिडिओ हा. कॉल. हं. येऊ का? आता मला बी काही जीवाला अशी चैन नाही पडणार. हा बरोबर आहे. मला तर करमायचंच नाही हो. तुम्ही काय बाई फ्रीज रिपेअरिंग करायला आले काय, आणि मामाला प्रेमात पडले काय, आणि फ्रीज चालू करून दिला, वरून पैसे नाही घेतले आणि काही ना खाओ एवढं प्रेम दिलं त्या पैशाला काय चाटी त्या. हा हा मग प्रेम लय महत्वाचं आहे. हो. असं वाटतं सोडूच नाही. मला वाटतं आता तुझ्या असं मिठीच राव. हा का? हा मला पण वाटत आहे असं तुमच्या मिठीतच राहा. काय नवऱ्याला वेळ नाही भेटत ना हो प्रेम द्यायला. आता तुम्ही आहे ना मला अजून मधून प्रेम द्यायला. मॅडम लय मस्त वाटत ना. बस. अहो मला असं झालं काय करू आता. हा रातभर असं वाटू राहिलं का इडच राहून घ्यावं. बया जाऊ का? नका नका, रातभर राहून तू मानावर आलं. हा ना मग असं होय. तुम्ही थोडं लवकर तरी बोलवायचं ना हो मला. मस्त तुम्हाला फोन केले किती कवी, तुम्ही येत होते का? अहो येतो व्हायला, पण मला काय माहिती तुम्ही तुमचं फ्रीज नीट करा येईल आणि तुमच्या प्रेमात पडत असं माहीतच नाही ना. हा आता येशाल ना लवकर फोन केला. कवाय बी. हा या मग आता. येऊ. ते कसं आहे थोडं परत जवळ आलं का मग ते काय आहे, परत जवळ आलं का मग ते सोडायची इच्छा होत नाही ना. तुम्हाला होती का इच्छा? नाही नाही हा माझं लय अवघड होत. हा ना बरं. मला असं होतं हा आता इडून पुढं असं होईल हा का कवा मी शांत मी आराम कराय. हा हा नुसती उरवूर हा. उरवूर. आता काय गॅस बिघडला नाही तरी तुम्हाला बोलवी जाईल. हाय. मुद्दाम सांगल नवऱ्याला खोटाची नाही. बिघडलं मला. मी कामावर गेले का त्यांना सांगल हो तो मिक्सर रिपेअरिंग वाला येणार आहे बरं का, मिक्सर बिघडले. हा. हो ते गॅस रिपेअरिंग वाला येणार आहे बरं का, गॅस बिघडलाय. हा. म्हणजे मग कसं समजा नवरा अपघात आलाय मी तरी तरी सांगता सांगता येतं. येईल संशय येणार नाही. हा रिपेअरिंग वाला आहे बा असं. चालेल.
येऊ का? सोडून देते ना तुम्हाला. हा चालेल. थांबा माझी थैली घ्याव द्या ना. हा घ्या घ्या. या.